नमस्कार, मी कांचन आणि तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये। आज आहे गुरुवार, मार्गशीर्ष महिन्यातला 5वा गुरुवार, अमावस्या आहे आणि आज करणार आहे मी माझ्या गुरुवारच्या पूजेचे उद्यापन। तर इथे पाहत असाल तुम्ही सगळी तयारी केलेली आहे। हार जे आहेत ते मी स्वतः केलेले आहेत आणि समया वगैरे स्वच्छ घासून धुवून आणलेले आहेत। देवाची पूजा झालेली आहे, घरामध्ये छान फुलं वाहिली आहेत, नमस्कार केलाय आणि आता पूजेला मांडणी करायला सुरुवात करते। तर आज 5 वाजेपर्यंतच आपल्याला उद्यापन आपण करायचं आहे, कारण का अमावस्या आहे। आणि इथे मी फुलांची रांगोळी पाहताय तुम्ही, गुलाबाच्या पाकळ्यांची रांगोळी काढलेली आहे। खूप म्हणजे खूप छान वाटत होतं आणि खूप सगळ्यांना पण खूप आवडली ही रांगोळी आणि पूजा। ॲक्च्युली माझ्या मनामध्ये खूप दिवसांपासून होतं की जेव्हा मी फुलांची रांगोळी काढते, लग्नाच्या फुलांची सप्तपदीची ऑर्डर होती, तेव्हाच ठरवलं होतं की यातल्या फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आणि रांगोळी काढायची। म्हणून फुलं जास्ती आणली होती, त्या पाकळ्यासुद्धा करून ठेवल्या होत्या फ्रीजमध्ये आणि मग त्याच्याप्रमाणे मी अशी सुंदर रांगोळी काढलेली आहे, तुम्ही बघत असाल। आणि खूप छान पूजा मांडलेली आहे। तुम्हाला पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। इथे मी 12 वाजेपर्यंत माझी पूजा झाली, 12:30पर्यंत माझ्या लेकीला प्रांजलला शाळेत मी सोडून दिलं आणि मग सुरुवात केली हळदी कुंकवाला। तर मी इथल्या माझ्या शेजारनी ज्या आहेत त्यांना सगळ्यांना, ताईंना सगळ्या बोलवलं हळदी कुंकवासाठी। असं काहीसा लुक आहे, साधा सिंपल तयार झाले आणि सगळ्यांना हळदी कुंकू दिलं, नमस्कार केला। आणि गुरुवारची जे उद्यापन करतो आपण किंवा गुरुवारचं जे व्रत करतो ते कशासाठी, तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहो। त्या व्रताच्या पुस्तकामध्ये लिहिलेलंच आहे ना की घेतलेला वसा आहे तो टिकून ठेवण्यासाठी म्हणून, आणि देवीची सदैव आपल्यावर अखंड कृपा राहावी आणि सदैव आपलं घर आनंदामध्ये राहावं जे काही। तर हा जो व्हिडिओ आहे तो ॲक्च्युली शेजारच्या म्हणजे ज्या ताई आल्या त्यांच्या मुलीने केला आहे, म्हणून हा थोडासा छोटा, म्हणजे तिला व्यवस्थित करता आलेला नाही, क्लास वगैरे घेतला आणि मग स्वयंपाकाची थोडी तयारी करून ठेवली होती आणि बाकीचा स्वयंपाक केला आहे, पुऱ्या केल्यात, खीर केली आहे, वांग बटाट्याची भाजी, पापड, वरण, भात, चटणी, अशा पद्धतीने आजचा जो आहे तो मेनू आहे। चला प्रांजल कसा नैवेद्य दाखवते ते दाखवते तुम्हाला। खाली चौकोन केला का? हो ना। नमस्कार कर। चौकोन कसं केलं? करेक्ट। चला रेक्टेंगल नाही काढलं। चला जेवायला खाली। चला ना, तिला पण बोलो, राधाला। ते ताट भरते का? भरते ना, चल। तिला काय लागतंय ते घे राधा सुरू, तिला हळदी कुंकू लावायचे, थांबा। लेकीची रिॲक्शन पाहिलीत ना, भूक लागली हो, बाकी काही नाही। तर अशा पद्धतीने माझ्या गुरुवारचं जे आहेत एक कुमारिका सवाष्ण जेऊ घालून आणि नमस्कार करून दक्षिणा देऊन मी उद्यापन केलं। तुम्ही कसं केलं उद्यापन नक्की सांगा। पुन्हा भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये।